students in last 20 plus years. Akar's Education Center that had started as a small proprietary ध्रुव आणि दर्पण बरोबर ना. या दोन जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. ध्रुव आणि दर्पण. हा ध्रुवांग 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 नील नील प्रभू गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. राईट टॅम ओव्हर द विकेट कडून वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आहे यावेळेला स्ट्रायकरचा. आणि नक्कीच सुंदरसा चेंडू, परंतु काय लेंथ लाईन किती आहे आणि हलकासा गलीच्या क्षेत्रामध्ये कट केला जातो आहे. एकेरी धाव पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते आहे. एकेरी आज स्पोर्ट्स डे आहे. आकार एज्युकेशन सेंटर्स चिंचणी आणि बोईसर इकडे एक मोठं नाव आहे. क्लासेस सायन्सच्या माध्यमातून आपण बघता आहेत. आणि आज आपला इकडे स्पोर्ट्स डे आज 19व्या वर्षामध्ये आपण हा स्पोर्ट्स डे चिंचणी गावदेवी आणि केडिया स्कूल या संयुक्त ग्राउंड्सच्या माध्यमातून हा स्पोर्ट्स डे साकारला जात असताना पाहायला मिळतो. यावेळेला पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू खेळला जातोय ग्राउंड रोड मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि दुसरीचा कॉल आहे, परंतु कलेक्शन कसं होईल आणि विकेट कशी जाईल या श्रीनावटच्या माध्यमातून पहिलं मोठं विकेटचं बदल होताना पाहायला मिळतंय. कमावटीचे वाजाव आहे. ध्रुवांकला मात्र डकआउटला यावं लागते आहे. चांगल्या पद्धतीचा रनिंग द बिटवीनचा प्रयत्न होता. कॉल कुठून थोडी मिस झाला असं म्हणावं लागेल आणि त्या माध्यमातून थ्रो आणि कलेक्शन सोबत सुरेख होतं. आपण बघता आहे ज्या पद्धतीने नीलने कलेक्ट केला आणि रनआउट केला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आत आपण बघता उंच टोला दिला जातो आहे लॉंग लेगला. इकडे मात्र प्रयत्न होता झेलचा, परंतु जजमेंट घेता आलं नाहीये. दुहेरी धाव इकडे तयार केली जात आहे. 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळतात. धावसंख्या 2 ने वाढते आहे. धावसंख्या 4 वर पोहोचते आहे. इकडे मात्र जसं जसं दिवस मावळतीला येईल रोमांचित वाढेल, कारण आता हळूहळू 3 ग्राउंड्सवरून एक ग्राउंडवर सगळे विद्यार्थी गोळा होतील आणि मात्र नंतर जल्लोष आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला 12वा प्लेयर भार्गव बॅटर्स आहे. भार्गव पाहूया भार्गव काय करतो आहे. संघासाठी योगदानाची गरज आहे. यावेळेला टोला दिला जातो. उंच टोला आहे. जजमेंट हो आलेला चेंडू हलवा होता, सोडला इकडे हलवा आणि इकडे मात्र जीवदान मिळते आहे फलंदाजाला. भार्गवला मिळते आहे संधी पुन्हा एकदा मोठा खेळ खेळण्याची, परंतु यस दर्पणला भेटली का. या पुन्हा एकदा एक धाव मिळते आहे आणि धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या 5 आपल्याला पाहायला मिळते आहे. गडी बाद झालेला आहे तो म्हणजे 1 ध्रुवांगच्या रूपाने. नक्कीच नीलचं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळेल का मार्गस्थ असताना. नक्कीच स्ट्रायकर 11 वर्सेस अनयुजेबल आयकॉन ए संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. जबरदस्त सामन्याची खेळी इकडे आपल्याला पाहायला मिळते आहे. सेमीफायनलचा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे. फायनलमध्ये मात्र अनयुजेबल आयकॉन बी संघाने एंट्री मारलेली आहे. यावेळेला गुडलेनचा चेंडू आहे, हवेमध्ये जातोय, पॉइंटला कॅच आहे, विकेटचं पतन होत आहे. इकडे मात्र भार्गव वाव कमांडीचे
पाहायला मिळतो आहे. 2 गडी आतापर्यंत झटके मिळालेले आहेत आणि न्यू बॅटर्स आलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आलेला आहे प्रीत आणि वाईडचा इशारा डाऊन द लेग स्टंप. चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि धावसंख्या मात्र 1 ने वाढेल. धावसंख्या 6 पाहायला मिळते आहे. धावसंख्या स्कोरबोर्डवर आहे 6. पाहूया नक्कीच. एका बाजूला आपण दर्पणला बघू शकता, ते वेदांशला बघू शकतात. दर्पण ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुढचा चेंडू, हा काय चेंडू येतोय, काय चेंडू येतोय. नक्कीच आखूड टप्प्याची चेंडूची हाताळणी होते आहे. फलंदाजांना मुश्किलीमध्ये टाकतो आहे आणि त्यामुळे संगम दोघांचं होत नाही. चेंडू फळी यांचं संगम होत आहे आणि चांगला नजराला देखील पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतात आपल्याला. पुन्हा एकदा प्रीतची गोलंदाजी चांगलं योगदान देताना आपल्याला पाहायला मिळते आहे. काय जबरदस्त आहे. नक्कीच अनइझिबल आयकॉन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बी संघ फिनालेमध्ये धडक मारतो आहे. इकडे ए संघ गोलंदाजीचा भेदक मारा देत असताना पाहायला मिळतो आहे. इकडे मात्र एक धाव येते आहे. तर स्ट्रायकर्स 11 आणि अनविजिबल आयकॉन ए संघ आपल्याला इकडे पाहायला मिळतो आहे. तर नक्कीच स्ट्रायकर्स 11 संघाने नाणेफेकीचं कौल घेतला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला. नक्कीच. तर इकडे मात्र अनविजिबल आयकॉन ए संघाला नक्कीच थोडंसं मुश्किलमध्ये टाकल्याचं पाहायला मिळते आहे. खूपच चांगल्या पद्धतीचा नजराणा आतापर्यंत दाखवला होता, परंतु इकडे मात्र मोठी लढत देखील पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. काय चेंडूला हवेमध्ये स्विंग केल्याचं काम इकडे पाहायला मिळतोय. यॉर्कर लेंथमध्ये टप्पा खाला, हलकासा ग्राउंड रूटने खेळला गेला. शॉट कव्हरकडे एकेरी धावेला स्ट्राईकला रोटेट करण्याची कामगिरी इकडे केली जात असताना पाहायला मिळते आहे. एका बाजूला अनइझिबल आयकॉन ए संघ, तर गोलंदाजीचा कडवा मारा देताना स्ट्रायकर 11 संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे, ज्यांच्याकडे कौशल्य आहे. नक्कीच आकार एज्युकेशन सेंटर्स आपण बघता आहेत. स्पोर्ट्स डे यूट्यूब चॅनल पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला तर त्यापेक्षा विसरू नका. या वेळेला मात्र ग्राउंड रूट पुन्हा एकदा हलकीशी एक धाव मात्र येते आहे. हलक्या फुलक्या पद्धतीने शॉट खेळावे लागत आहेत, कारण मोठी शॉट दाखवण्याची संधीच फलंदाजांना मिळत नाही आहेत आणि त्या संधीची वाट बघितली जाते आहे. ती संधी येणार कधी. दुसरं षटक मार्गस्थ. चेंडू झालेले आहेत 4. या षटकातले धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 9. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रीत. इकडा उंच टोला आहे. चेंडू खाली गोलंदाज येतो आहे. जजमेंट चुकतं आहे आणि नक्कीच निसटतोय चेंडू हातातला आणि निसटल्यानंतर एक संधी मात्र फलंदाजाला मिळते आहे. पुन्हा एकदा धावसंख्या 10 पाहायला मिळते आहे. 5 चेंडू झालेले आहेत या षटकातले. अजूनही शेवटचा चेंडू या षटकातला शेष आहे. धावसंख्या 10. नक्कीच अनविजिबल आयकॉन ए संघ, या संघाला मात्र नक्कीच थोडंसं बांधून ठेवलेलं आहे, रोखून ठेवलेलं आहे. आतापर्यंत त्यांची कामगिरी जर बघितली या पूर्ण टुर्नामेंटमधली, चांगलं योगदान, परंतु इकडे मात्र स्ट्रायकर्स 11चा भेदक गोलंदाजीच्या माऱ्यासमोर मात्र नतमस्तक झाल्याचं आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. चांगलीच गोलंदाजीचा मारा होतो आहे. पाहूया पुढचा चेंडू. या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतो आहे गोलंदाजी. यॉर्कर लेंथ, वा सुंदर एकदा हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता, परंतु काय बसला नाही आणि पुन्हा एकदा एक धाव मात्र येते आहे. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 पाहायला मिळते आहेत. गडी बाद झालेले आहेत 2. तर नक्कीच घेऊया संगीताचा एक सुरेख आनंद.
या जबरदस्त कॅच, वाव सुपर टर्निंग पॉइंट कॅच. खेळ आपल्याला पाहायला मिळतो आहे. खूपच चांगला फटका साकारण्याचा प्रयत्न होता, कारण संधीच मिळत नाहीये. बेधक मारा पाहायला मिळतो आहे आणि खालच्या पट्ट्यातले चेंडू येतात म्हटल्यानंतर लेंथ या पद्धतीची येते की वरची शॉट खेळणे खूपच मुश्किलीचं आहे. ग्राउंड शॉट खेळायलाच मुश्किल तयार होते, तो वरचा पट्ट्यातला शॉट कसा मिळेल. या अँगलमधून जेव्हा चेंडू येतो नक्कीच मुश्किली असते फलंदाजाला. इकडे मात्र न्यू बॅटर्स येतो आहे तनिष. पाहूया काय करतो आहे फलंदाजीच्या माध्यमातून संघासाठी काय योगदान असेल. नक्कीच गोलंदाजार मात्र राऊंड विकेट कडून यावेळेला फुलटॉसचा चेंडू ग्राउंड रूटने खेळला जातो आहे. लॉंगॉनकडे चेंडू येताना क्षेत्ररक्षित केला जातो. पंच सांगतात नो बॉल आहे. येस, नो बॉल आणि एक धाव, म्हणजे टोटल 2 धावा येतील. धावसंख्या 2 ने वाढत आहेत. धावसंख्या पोहोचते आहे 13 वर. तिसरं षटक नील पुन्हा एकदा घेऊन आलेला आहे आणि पुढचा क्षण असणार आहे तो म्हणजे फ्री हिट. पाहूया फ्री हिटचा नजाकत यावेळेला संधी असणार आहे. फलंदाज ऑन स्ट्राईक वेदांश. पाहूया वेदांशला संधी आहे फ्री हिट वर हल्ला करण्याची. पाहूया नजरांना पाहायला मिळेल का. आवडता शॉट प्रेक्षकांचा बसेल का. परंतु या चांगला फटका आहे, मोका असणार आहे, परंतु जम्पिंग आल्यानंतर चेंडू थोडासा विसावतो आहे, विश्रांती घेतो आहे. पुन्हा एकदा थोडंसं नरमाई आली आहे का काय ग्राउंडवर, असं चित्र पाहायला मिळते आहे. कारण शॉट आल्यानंतर टप्पा खाल्यानंतर चेंडूला उसळी पाहिजे होती, ती उसळी काही आली नाही आहे आणि 2 धावा इकडे परिपूर्ण होताना पाहायला मिळतात. धावसंख्या 15 पाहायला मिळते आहे. 15-15 ऑन द बोर्ड. चांगलं योगदान गोलंदाजीच्या माध्यमातून आहे. नील पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सध्या आहे. सूर्यकुमार यादव यांची आठवण करून देणारा फटका साकारण्याचा प्रयत्न इकडे वेदांश यांचा होता, नक्कीच परंतु असफल झाला. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. खूपच चांगलं गोलंदाजीचा मारा, कडवा मारा आणि त्या कडव्या माराला सामोरे जाताना खेळ साकारून धावसंख्या 15 वर स्थिर आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळेला पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह लॉंग ऑन कडे चेंडू येतो आहे. एक आहे आणि हा ना करताना फक्त मात्र यस, इकडे मात्र नॉन स्ट्राईकचा फलंदाज बाद केला जाईल, कारण क्रॉसिंग झालं नव्हतं. प्रयत्न होती क्रॉसिंग करण्याचा परंतु झाला नाही. आणि इकडे डीजे यस, धावसंख्या 16 आपल्याला पाहायला मिळते आहे. डीजे मास्टर रोहित याने धर्मेंद्र यांचं हे गीत ऐकवलं आपल्याला नुकतेच. काही दिवसांपूर्वी त्यांना देवाज्ञा झाली आणि त्यांनी एक काळ गाजवला आहे. सिनेसृष्टीमध्ये बॉलिवूड गाजवलेलं आहे असे धरमजी, आणि त्यांचं हे गाणं आपल्याला ऐकायला मिळालं. नक्कीच या गाण्यावर कितीतरी लोकांनी चांगला ठेका धरला आहे, कॉपी ॲक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण धर्मेंद्र दिनशीची नृत्याची स्टाईल कुणाला जमत नाही आहे. नक्कीच इकडे मात्र पाहूया, इकडे पुन्हा चेंडू येतो आहे, उंच टोला आहे आणि कॅच अचूक पकडला जातो आहे. पुन्हा एकदा विकेट. कम ऑन डीजे. बॅटर्स मैदानामध्ये पोहोचलेला आहे. ध्रुवांग
न्यू बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतो आहे ध्रुवांग. पाहूया काय केलं जाईल. 17 170 ऑन द बोर्ड. धावसंख्या नाजूक स्थितीमधून जात असताना इनविजिबल आयकॉन संघ आपल्याला पाहायला मिळतो. फुलटॉसचा चेंडू मिड विकेटला खेळला जातो आहे. पाहूया चेंडूवर किती धावा घेतल्या जातील की रनआउटची संधी पुन्हा एकदा मिळते आहे. स्पिरिट दाखवण्याचा प्रयत्न आहे. इकडे मात्र विकेट बॅक टू बॅक दुसरं विकेट भेटता आपल्याला पाहायला मिळते. कमान डीजे वाजव. पर्यंत 5 गडी बाद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर्स मैदानामध्ये जातो आहे. कोण आहे 12 प्लेयर? न्यू बॅटर्स कोण गेलाय? न्यू बॅट्समॅन कोण गेलाय? सार्थ. पाहूया सार्थ ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फक्त आणि फक्त 18 आहे. सेमीफायनलचा दुसरा सामना. पुन्हा एकदा क्लीन बोल्ड. यस डीजे. सात विकेट आतापर्यंत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे. न्यू बॅटर्स कोण गेले? न्यू बॅटर्स स्वयं ध्रुव. येस चला तिकडे प्रॅक्टिस करतात त्यांना विनंती आहे प्रॅक्टिस नका करू प्लीज. गावदेवी मंडळाचा ऑर्डर आहे प्रॅक्टिस नाही करायचे. ग्राउंड मध्ये टुर्नामेंट चालू असताना प्रॅक्टिस बंद करा. पुढचा चेंडू घेऊन येतोय नील. पुन्हा एकदा काय गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रन आउट. पुन्हा एकदा रन आउट. यस डीजे. एक विकेटची गळती लागलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. 8 विकेटचं पतन आतापर्यंत झालेलं आहे. धावसंख्या 18 वर स्थिर आहे. इकडे पाहायला मिळते आहे नील वेदांत यांचा पुढचा चेंडू पाहायला मिळतो आहे. सूर्य गोलंदाजीचा मारा तिकडे पाहायला मिळतो आहे. चेंडू जातो आहे फाईनला. क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. एक धाव परिपूर्ण होईल. दुसरी घेता येणार नाही नक्कीच. तर धावसंख्या एक सर्केल 19. धावसंख्या 19 आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच खूपच नाजूक स्थितीमध्ये इकडे मात्र इनविजिबल आयकॉन हे संघ डगमगीत आपल्याला पाहायला मिळतो आहे. डगमळलेला आहे. 2 चेंडू शेष आहेत शेवटचे. चांगला गोलंदाजीचा मारा आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतो आहे. मिड विकेटला खेळला जातो आहे आणि काय फेकी आहे. इकडे मात्र पुन्हा विकेटचं पतन होऊ शकते आहे. एक धाव परिपूर्ण दुसरीच्या मागणीसाठी. कमॉन डीजे. विकेट आउट. मगर जाने का नहीं.
याचा 5 बॉल झालेला आहे. शेवटचा चेंडू, धावसंख्या स्थिर आहे 20 20 धावा बोर्डावर आहे. शेवटचा चेंडू नजराणा आहे. पाहूया काय फुलटॉस स्ट्रेट ड्राईव्हला खेळला जातोय. चांगला फटका तर आहे. किती धावा गोळा होतात ते देखील तेवढंच महत्वाचं आहे. आता मागे वळायचं नाही, धावत राहायचं आहे, चाल धरायची आहे. तिसरी धाव पण होऊ शकते का? नाही. 2 धावा परिपूर्ण. यस, धावसंख्या 22. विजयी लक्ष 23. वाजव डीजे. एवढा पसारा करून बसलायस, मला वाटलं पुस्तकं विकायला काढलीस की काय. कॉलेजची युनिट टेस्ट, जर्नल सबमिशन की नीटचा अभ्यास वाट लागली. वाट दाखवणारे असले ना की वाट लागायची भीती नसते. म्हणजे म्हणजे पालघरच्या आकाश एज्युकेशन सेंटरचा इंटिग्रेटेड कोर्स, नीट आणि बोर्ड्स एकदम बॅलन्स. हे भारी आहे. म्हणजे काय, मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी आता पालघर जिल्ह्यातील नवा आकाश पॅटर्न. नीट अभ्यास करूया. काय रे, बेंचमार्क सेट करतोय? सॉरी कसलं टेन्शन घेतलं ब्रो? नीटची तयारी करायची, पण घरच्यांपासून दूर नाही जायचंय. मग नको जाऊस. मग कोटाचं काय? माझ्याकडे बरेच आहेत, देऊ? सॉरी. प्लीज यार, मस्करी नको करूस, मला खूप टेन्शन आलंय. अरे टेन्शन कशाला घेतोयस? आता स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोटाला जायची गरज नाहीये, कोटाच इथे आणूया. म्हणजे पालघर जिल्ह्यातली एकमेव इन्स्टिट्यूट आकाश एज्युकेशन सेंटर, तेही अफोर्डेबल फीज मध्ये. मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी आता पालघर जिल्ह्यातील नवा आकाश पॅटर्न. नीट अभ्यास करूयात एक्सपर्ट सोबत. सर बोलवलं? अरे काल मी नीटची प्रश्नपत्रिका तयार करून ठेवली होती, पाहिलीस का कुठे? सर द्या की आता एखादी ऑनलाईन डाउनलोड करून. नीट साठी 100 ऑप्शन आहेत. तुला घाई आहे का? ते लेखीला ताप आलाय, डॉक्टर कडे घेऊन जायचंय. अरे बघ, देखी एखादं औषध ऑनलाईन डाउनलोड करून. कशाला हवाय डॉक्टर? नाही ना, महत्वाच्या कामांसाठी एक्सपर्टच लागतो ना. तसंच नीटच्या स्टडी मटेरियलचं आहे, तरच आपण इथल्या मुलांच्या करिअरला आकार देऊ शकतो. मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी आता पालघर जिल्ह्यातील नवा आकाश पॅटर्न. नीट अभ्यास करूया. बाबा, मला डॉक्टर व्हायचंय. बापरे. अहो डॉक्टर म्हणालो, दरोडेखोर नाही. बापरे काय? डॉक्टर कडे जाणं परवडत नाही, होणं कसं परवडेल? बाबा, डॉक्टरकडे जावं लागू नये म्हणून तरी होतो. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या पालघर जिल्ह्यातल्या आकाश एज्युकेशन सेंटरमध्ये नीट परीक्षेची तयारी देशभरातल्या एक्सपर्ट सोबत होते. शिवाय नीट परीक्षेसाठी लागणारी प्रॅक्टिस टेस्ट, मॉक टेस्ट, पेपर ट्रेनिंग, सेंटर ट्रेनिंग, इमोशनल ट्रेनिंग, गाइडेड अँड मॉनिटर सेल्फ स्टडीज, सगळं अगदी राजस्थान मधल्या कोटासारखं आहे. अरे हे मस्त आहे. बाबा, फक्त मस्त नाही, स्वस्त पण आहे. यस, भार्गव पहिला चेंडूला विकेटचा पतन, कडक वाजव डीजे. येस, पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन. फलंदाजांची नावं आमच्याकडे नाहीत बाळांनो. प्रीत पाटील, मोठी विकेट इकडे आलेली पाहायला मिळते आहे. न्यू बॅटर्स वेदांत आणि वेद
यांची जोडी आता नक्कीच टार्गेट छोटा आहे, 23 धावांचं विजयी लक्ष्य आहे, पण पहिल्या चेंडूला विकेटचं पतन केलेलं दाखवत आहे. गोलंदाज दाखवतो आहे भार्गव, त्याचं नाव आहे. गोलंदाजीचा भेदक मारा देणारा कडवा गोलंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे. पुढचा चेंडू घेऊन येतोय पुन्हा एकदा, काय गोलंदाजी आहे, नक्कीच आखूड टप्पा पॅडवर येतोय, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. इकडे मात्र रोमांच वाढला आहे. आकार एज्युकेशन स्पोर्ट्स डे आपण बघतायत, आता मात्र रंग भरला जाणार आहे. दमदार जल्लोष पाहायला मिळणार आहे. एकच आवाज गुंजणार आहे, आकार आकार आणि आकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय भार्गव. राईट ओव्हर द विकेट. वाव वाव, लेंथ लाईन. वाह, काय कडवा मारा आहे. ज्या पद्धतीने आपण बघितलाच, सुंदर गोलंदाजीचा मारा इकडे स्ट्रायकर्स 11चा होता, तोच कडवा मारा इकडे देत असताना अनविजिबल आयकॉन हे संघ देखील दाखवतो आहे. भार्गव 3 चेंडू हाताळतोय, निर्धाव चेंडू हाताळतोय. 1 विकेटचं पतन आतापर्यंत झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू यावेळेला मात्र शबल करून शॉटला हिट केलाय, आउट ऑफ द पाचचा नजराणा. चोट पत्थर भी कभी भगवान नहीं होता. यहाँ पे संघर्ष और संघर्ष दिखाना है. बड़ा रोमांचित मैच है, सेमीफाइनल का मैच चल रहा है. आकार एजुकेशन स्पोर्ट्स डे का सेकंड सेमीफाइनल, बहुत ही रोमांचित मैच होने जा रहा है. फिर एक बार वही शॉट का नजारा, फिर एक बार छक्के का नजारा है. कमाल दीजिए. माहौल गर्म हो चुका है. बिल्कुल, पहले ओवर में पहली गेंद में विकेट, फिर बाद में 2 डॉट, फिर लगातार 2 छक्के बने. स्कोर बना है 12, 1 विकेट के नुकसान पे. बल्लेबाजी वेदांत की बहुत ही बेहतरीन शॉट की नजाकत यहाँ पे देखने को मिली. स्क्वायर लेग में 2 दोहरी छक्के, हमें 1 to 12 ऑन द बोर्ड, बहुत ही बेहतरीन. और यहाँ पे पूरा खचाखच भरा हुआ मैदान है. आकार एजुकेशन सेंटर स्पोर्ट्स डे. यस, 2 छक्के बने यार, बस. तेईस रनों का बिल्कुल आसान सा उद्देश्य, और उद्देश्य को पार करते हुए नजर आए वेदांत. बहुत ही बढ़िया 2 शॉट लगे हैं, और थोड़ा सा ब्रेक आया है. बहुत ही नजाकत भरे शॉट देखने को मिले, जो चाहते हैं, क्योंकि ये आखिरी पड़ाव, अभी हम आखिरी पड़ाव पे चल रहे हैं. अगला मैच होगा गर्ल्स का फाइनल मैच हमें देखने को मिलेगा, फिर इसके बाद बॉयज का फाइनल मैच देखा जाएगा, फिर सेलिब्रेशन होगा हर साल की तरह. 19वें साल में आज यहाँ पे फिर एक बार वही बातें दोहराई जाएगी जिसका हमें इंतजार होता है. घायल तो यहाँ हर परिंदा है, घायल तो यहाँ हर परिंदा है, मगर जो फिर से उड़ सका वही जिंदा है. तो बिल्कुल, अगर जीतना है मैच को तो जोश और होश के साथ में खेल को अपनाना पड़ेगा, और बेहतरीन अगर गेंदबाजी आएगी तो रोमांच फिर एक बार मैच में आएगा. देखते हैं. आकार एजुकेशन सेंटर्स स्पोर्ट्स डे. इस वक्त शॉट को गेंद में खेला गया है लॉन्ग लेग की दिशा में. फिर एक बार 1 रन तब्दीली 1 में आती है. स्कोर बना है 13, 1-3-13 ऑन द बोर्ड. बिल्कुल ध्रुवांक में गेंदबाज है. सिर्फ और सिर्फ दरकार शेष है 10 रनों की. 10 का दम दिखाना है और जीत हासिल करना है. लेकिन यहाँ पे देखिए, फिर एक बार उठाया है क्या इनको लॉन्ग लेग की दिशा में. यहाँ पे प्रयास तो बिल्कुल बढ़िया था, लेकिन हाथों में गेंद नहीं आई, और फिर एक बार 2 रनों का इजाफा आया है. बहुत ही खूबसूरत तरीके से रनिंग द बिटवीन 2 में तब्दीली. स्कोर बना है 15, बिल्कुल 23. टारगेट आसान सा है, और यहाँ पे जिस तरीके से वेदांत 2 छक्के के सहायता से खेल रहे, 14 रनों पे स्कोर बना है 15. अगली गेंद
फिर एक बार गेंदबाज तैयार, बल्लेबाज तैयार, ग्राउंड रूट से क्या फॉलो थ्रो में फील्डिंग, बहुत ही बढ़िया। लेकिन यहाँ पे हिट के हिट ऊपर, और चाहेंगे भी जरूर, अगर हिट लगता तो एक अच्छी विकेट आती थी। लेकिन यहाँ पे देखिए, जहां पे एक भी रन नहीं था, 2 रन बने हैं और स्कोर बना है 17। बिल्कुल, अगर यहाँ पे ये जो डायरेक्ट हिट लगता तो एक बड़ी विकेट का पतन हो सकता था, लेकिन ऐसा कुछ हुआ नहीं। 2 रन तो बटोरे गए यहाँ पे। 17 स्कोर बना हुआ है। बेहतरीन पारी। स्ट्राइकर्स 11 तैयार है फिनाले में एंट्री के लिए। 17 5 पाहिजेत, 5 नाही 6 पाहिजेत। आहा, उंच टोला आहे पुन्हा एकदा, आणि इकडे कॅच. यस, विकेट. कम ऑन डीजे. धावसंख्या 17, 6 धावांची गरज आहे. नक्कीच अजून एक विकेट चांगला गेलेला आहे. 4 चेंडू हाताळून झालेले आहेत ध्रुवांगचे. तर नक्कीच न्यू बॅटर्स आले तो म्हणजे नीलकडे देखील कौशल्य आहे. तर स्ट्रायकर्स इकडे मात्र नक्कीच फक्त आणि फक्त एक षटकार जर बसला तर फिनालेचा तिकीट पक्का आहे. परंतु गोलंदाज काय सांगतो आहे. यस सर. चला बाहेर या, मध्ये कोणी जाऊ नका. इकडे मात्र स्ट्रायकर्स 11 आणि अनइलिजिबल आयकॉन ए यांच्यामधली ही सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळते. अनइलिजिबल आयकॉन बी मात्र फिनालेमध्ये धडकलाय. पाहूया 4 हात करण्यासाठी कुठला संघ येतो आहे. आणि इकडे मात्र याच चांगलाचा चेंडू इकडे हलकासा कट केला जातोय गली क्षेत्रामध्ये. एकेरी धाव. इकडे मात्र एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या, कारण 2 चांगले विकेट्स आपण बघितले. प्रीत आणि वेदांत हे गमावल्यानंतर स्ट्रायकर्स 11 विचार करते आहे की सामना चांगल्या पद्धतीने कसं आपल्याला जिंकता येईल. धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या झालेली ती म्हणजे 18. आता मात्र 5 धावांची गरज आहे. बघूया. ऑन स्ट्राईकवर फलंदाज आहे. उंच टोला आहे. इकडे मात्र वरती गेलाय. प्रयत्न असेल. कॅचला ड्रॉप केला जात आहे. जजिंग करताना आलाय गोलंदाजाला. नक्कीच ध्रुवांग मात्र कॅच घेऊ शकला नाही. 1 धाव पुन्हा एकदा मिळते आहे. धावसंख्या 18-19 आपल्याला पाहायला मिळते आहे. 19 दुसरं षटक पूर्ण झालेलं आहे. 2 षटकांची समाप्ती. आता मात्र 12 चेंडू आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 5. 4 सॉरी 4. बोईसर ब्रांच एक संघ चिंचणी ब्रांच, दोघांमध्ये चुरस मोठी असणार आहे. फिनालेचा सामना बघताना नक्कीच ब्रांच मध्ये त्याच वेळेला चुरस येते, जल्लोष येतो. त्यावेळेला सपोर्टर्स ब्रांच वाईज असतात. आणि इकडे मात्र फाईन लेगकडे चेंडू जात असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे मिसफील्ड केलं जात आहे आणि 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 21. आता मात्र 2 पावलं दूर आहे विजयी लक्ष्य. फिनाले गाठताना बोईसर ब्रांच आणि बोईसर ब्रांचचे सपोर्टर्स मात्र आता वाढतील आणि फिनाले मध्ये बघताना आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला चिंचणी ब्रांच, एका बाजूला बोईसर ब्रांच, अशी झाली रंगत आपल्याला फिनाले मध्ये पाहायला मिळेल. चुरस ती असणार आहे खरी. ज्यावेळेला 1 साइड असतं तेव्हा खूप असं वाटतं की चलो एक ही ब्रांच आ गया, अभी 2 ब्रांच फिनाले में पहुंची है. बिल्कुल एक मैच टीम अपनी लेके आए हैं. यहाँ पे देखिए बिल्कुल बढ़िया गेंद आई है. गेंद फाइन लेग की दिशा में गई है. लेग बाइक के माध्यम से एक यहाँ पे मैच टाई हो चुका है. 1 कदम दूर है. बिल्कुल फिर एक बार जैसे ही 1 रन बनेगी डीजे मास्टर बनेगा एक सुंदर से संगीत जो बनाएगा फिर एक बाल माहौल. स्पोर्ट्स डे आकार एजुकेशन सेंटर 2025 कमाल का माहौल है. लेकिन यहाँ फिर भी अभी भी सफर तय करने के लिए एक गेंद का इंतजार है. शायद से गेंदबाज भार्गव बढ़िया गेंदबाजी निभाते हुए नजर आ रहे हैं. अपना इरादा है कि अभी तक अगर 1 कम है तो जीत इतने भी जल्द नहीं देंगे. देखते हैं अगली गेंद.
और यहाँ पे खेला गया है स्क्वायर लेग की दिशा में एक रन।